मुला मुलींच्या लग्नावेळी आठवते का गावकी आणि भावकी या महत्वाच्या विषयावर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. नमस्कार, मी सचिन मेरा नामदेव कोळपे, पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव, पोस्ट कोळपेडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वात मोठा ग्रुप म्हणजेच महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप, या ग्रुपचा मी ॲडमिन आहे. आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल, यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा, कमेंट नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजचा आपला विषय आहे की मुला मुलींच्या लग्नाच्या वेळी आठवते का गावकी. प्रथमतः गावकी म्हणजे काय हा विषय आपण या ठिकाणी समजून घेऊ. की शहरात कामाधंद्यानिमित्त आपण या ठिकाणी स्थायिक झालेले आहात, परंतु आपली नाळ, आपल्या आई वडिलांची, आजी आजोबांची नाळ कुठल्या तरी मूळ गावाबरोबर या ठिकाणी जोडल्या गेलेली आहे. म्हणजेच आपलं बाकीचं कुटुंब, आपली जी गावकी आहे ती त्या ठिकाणी स्थिरावलेली आहे. मग ती गावकी अशा अनुषंगाने आहे की समजा आपले वडील शहरात राहायला आले पण आजोबा त्या गावामध्ये राहत होते, तर ते आपलं मूळ गाव आहे आणि त्या गावासोबत असणारा ऋणानुबंध केवळ मुला मुलींच्या लग्नाच्या वेळेस न आठवता आपल्या स्मरणात कायम असावा. मग गावामध्ये काय महत्वाचे कार्यक्रम असतात, तर गावामध्ये सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान गावातील शहरात राहणारी बहुतांश मंडळी ही गावाकडे येतात. गावात ग्रामदैवताची जत्रा हा एक महत्वाचा भाग गावकीमध्ये असतो. त्या दरम्यानही भरपूर शहरातली मंडळी गावाकडे येण्याचा आणि त्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. वरील दोन्ही सोहळ्यांसाठी जी गावकड्यांकडून जी उंबरावाईज किंवा कुटुंबवाईज जी वर्गणी निश्चित केलेली असते ती देखील आपण जर दिली तर त्या गावाशी आपला ऋणानुबंध, स्नेहसंबंध हा टिकून राहतो. तिसरा विषय गावामध्ये असतो की गावामध्ये ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था असतील, स्थानिक ग्रामपंचायती असतील, यांचा मतदानाचा देखील प्रोग्राम अधूनमधून येत असतो. त्यावेळेस गावातील मंडळी आपल्याला फोन करतात. आपण ते मतदान आपल्या गावच्या नियोजनाने कुणालाही जरी करत असाल तर गावामध्ये जाणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. आपली जर सद्भावना असेल गावाच्या बाबतीत तर गावामध्ये गोरगरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी जिल्हा परिषदेची शाळा असते. मग या शाळेमध्ये आपल्या वडिलांच्या, आजोबाच्या स्मरणार्थ किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण जर काही देऊ शकलो तर त्या गावाच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा अतिशय चांगला मार्ग आहे. आपण शहरामध्ये करिअर गायडन्सचं काम करत असाल तर गावाकडे एखादा करिअर गायडन्सचा आपण कॅम्प देखील घेऊ शकता. आपण गावामध्ये खूप मोठे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असाल तर गावामध्ये हायमॅक्स लाईट सारखा प्रकल्प आपण या ठिकाणी एक जरी आपण दिला तर आपलं नाव संपूर्ण गावाला या ठिकाणी सुपरिचित होतं आणि गावाशी आपण निगडीत राहतो. खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहे. आपण आपल्या प्रपंचातला खूप मोठा वाटा गावासाठी खर्च करावा असं अजिबात नाही, मात्र गावाने आपली दखल घ्यावी किंवा गावाच्या नजरेत आपण असावं, गावाच्या स्मरणात आपण असावं. या पद्धतीने गावाशी आपला ऋणानुबंध कायम ठेवणे आवश्यक आहे. हा झाला गावकीचा भाग. मग भावकीचा भाग काय आहे, तर भावकीमध्ये जर एखाद्या आपल्या भावकीतलं लग्न असेल, त्या लग्नाच्या दरम्यान आपली सर्व भावकी उपस्थित असते. त्या लग्न हळद कार्यक्रमाला जाऊन आपली उपस्थिती दाखवून त्या दरम्यान आपण आपल्या भावबंधांना, आपल्या भावकीला या ठिकाणी भेटलं पाहिजे. त्याचप्रमाणे गावाकडे होणारे सुखदुःखाचे जे प्रसंग असतात त्या दरम्यानही आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर जाऊ शकला नाही, आपण जेव्हा कधी गावी जाल तेव्हा ज्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद घटना झाली असेल, काही शुभ कार्य होऊन गेले असेल तर त्यांच्याकडे आपण जाऊन भेट द्यायला हरकत नाही. त्याने आपला जो भावकीचा संबंध आहे तो निश्चितच दुरावला जाणार नाही. किमान या जाते वेळेस, गावातल्या कुठल्या कार्यक्रमाला जाते वेळेस किंवा भावकीतल्या कुठल्या कार्यक्रमाला जाते वेळेस आपले मुलगा मुलगी आपल्या सोबत असावे. किमान त्यांना ते गाव माहीत होईल, ती भावकी त्यांना माहीत असेल. अशा पद्धतीनं आपण थोडीशी वाटचाल करायला हरकत नाही. आणि गावामध्ये काही महत्वाचे सणवार असतात, ते सणवार एकोप्याने साजरे होण्याची बऱ्याच गावांमध्ये पायंडा आहे. त्या दरम्यानही आपण गावाकडे जाण्याचा प्रयत्न करावा. वर्षभरातून एक 4-5 वेळेस जरी आपण गावी गेलात तरी त्या लोकांना आपल्या येण्याने सुखावतं आणि
जर आपण आपला मुलगा लग्नाला आला, मुलगी लग्नाला आला, नंतर ती सुरुवात केली, तर तो आपला हेतू गावकऱ्यांना, भावकीला या ठिकाणी दिसून येतो. मग आपण भावकीला या ठिकाणी नाव ठेवतो की माझी भावकी मला सहकार्य करत नाही, माझं गाव मला सहकार्य करत नाही. हा सगळा ऋणानुबंधाचा भाग आहे. त्यासाठीची पायाभरणी आपण सुरुवातीपासून करणे आवश्यक आहे. आम्ही जेव्हा बायोडाटा बनवतो तर बऱ्याचदा आम्हाला मुलं फोन करतात आणि ते मुलं बायोडाट्यावर माहिती आम्हाला देण्यासाठी समोरून सांगत असतात. मग त्यांना काय माहित असतं? त्यांना आईवडिलाचं नाव माहित असतं, त्यांना मावशी माहित असते, त्यांना त्यांचं शिक्षण पॅकेज ही माहिती असते. पण कदाचित आपण त्यांना जर आजोबाचे पूर्ण नाव विचारलं, ते देखील त्या मुलांना सांगता येत नाही. आत्याचं, आत्याच्या मिस्टरांचं, चुलत्यांचं नाव त्यांना सांगता येत नाही. आपण जर त्यांना म्हटलो की हे नाव सांगा, ते नका टाकू, आम्हाला ते नाव माहीत नाही. मग तुम्हाला जर ते नाव माहीत नाही म्हणजे तुम्ही तुमच्या गावकीपासून, भावकीपासून किती दुरावलेले आहात. काही मुलांना, काही मुलींना आपलं मूळ गाव देखील माहीत नाही. लग्नायोग्य 25 वर्ष वयाचे मुलगा मुलगी आपण जर त्यांना म्हटलं की तुमचं मूळ गाव कुठलं आहे, ते नाही, आम्ही पुण्याचे आहोत, आम्ही मुंबईचे आहोत, आम्ही ठाण्याचे आहोत, आम्ही नाशिकचे आहोत. तुम्ही नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई हे तुमचं मूळ गाव नाही. तुम्ही, तुमचे वाडवडील, तुमचे आजी आजोबा, तुमचे पणजोबा कोणीतरी मूळ गावातून इकडे आलेले आहे. तुम्ही मूळ गाव बायोडाट्यामध्ये टाकल्यानंतर तुमच्या ऋणानुबंधाला म्हणजे तुमच्या बायोडाट्याला येणाऱ्या प्रतिसादाची वाढ होणार आहे. आणि साक्षरता आपण जे म्हणतो की मुलगा शिकला, मुलगी शिकली, मुलगा शिकणं म्हणजेच फक्त तुमची ही साक्षरता महत्वाची नाही, तर नात्यागोत्याची साक्षरता देखील आपण मुला मुलीला देणं गरजेचं आहे. आपल्या मोबाईलमध्ये फोटो असतात, आपण जर त्यांना एखाद्या निवंत क्षणी दाखवले, ही तुझी मावशी आहे, हा काका आहे, आत्या आहे, आत्याचे मिस्टर आहे, आत्याची मुलगी आहे, म्हणजे भविष्यामध्ये एखाद्या शुभ कार्यात जर ते दिसले तर त्यांना त्यांची ओळख पोहोचेल, त्यांचा एकमेकाकडे मोबाईल नंबर देखील येऊ शकतो. पिढी टिकवता आपल्या मुला मुलीचा ऋणानुबंध करण्यासाठी देखील याचा फायदा होणार आहे. गाव किंवा भावकी तुमच्या मागे खंबीरपणे निश्चितच उभे राहील. आपला ऋणानुबंध होईल ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्याची वेळ का आली की आपण लग्न या विषयावर मार्गदर्शन करत असताना प्रत्येक बारीक सारी गोष्टीच्या बाबतीत चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न धनगर बायोडाटा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर करत आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की अजूनही आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर धनगर बायोडाटा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धनगर बायोडाटा या फेसबुकवरची पेज वरती जाऊन त्याला लाईक करा. इंस्टाग्रामवरती देखील आपला अकाउंट आहे. या सर्व प्लॅटफॉर्मवरती आपल्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपला बायोडाटा 9421582716 या नंबरवर पाठवा. आम्ही तो ग्रुपवर टाकू. आपला ऋणानुबंध आमच्या माध्यमातून व्हावा हीच आमची अपेक्षा. आणि महत्वाची बाब म्हणजे आम्ही आपल्या पुढे मांडीत असलेले विषय आपल्याला कसे वाटले. आपल्याला जर मनात एखाद्या विषयासंबंधात जर सूचना असेल तर आपण तो कमेंटमध्ये टाका. त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. धन्यवाद. रामकृष्ण.